नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अशोक मामा मुलांच्या शाळेची फीची चौकशी करण्यासाठी जातात. तिथं त्यांना चार्ट दाखवला जातो. त्यामध्ये मुलांच्या फीस मेन्शन केलेली असतात. तर एका मुलाची फी ही 4.5 लाख रुपये असते. प्लस तुम्हाला जर ट्रिपला मुलांना पाठवायचं असेल आणि बसचा खर्च हा वेगळा असणार आहे, त्यासाठी 50,000 रुपये हा खर्च येईल. म्हणजे टोटल एका मुलाच्या शाळेची फी ही 4.5 लाख रुपये असणार आहे. तर अशोक मामांना हे ऐकून धक्काच बसतो. ते म्हणतात की बेसिक शिक्षणाचा खर्च हा एका मुलाचा 4.5 लाख रुपये, म्हणजे 3 मुलांच्या शाळेचा खर्च हा 13.5 लाख रुपये असणार आहे, ते पण फक्त बेसिक शिक्षणाचा. असं म्हणून अशोक मामा मात्र तिथून उठतात आणि काही न बोलता निघून येतात. फुलराणीच्या मिस्टरांची तब्येत खराब असल्यामुळं फुलराणीला घरी जायचं असतं. इकडे फुलराणी ही मुलांना म्हणते, तुम्हाला जर सगळ्यांना असं मी एकट्याने टाकून गेलो तर मामा माझ्यावरती ओरडतील ना. ईशान म्हणतो की हुज मामा. फुलराणी म्हणते की अरे तुझा आजा. ईशान म्हणतो अच्छा अशोक, तो पण का मारेल तुला. तर फुलराणी म्हणते की अरे त्यांनी मला रिक्वेस्ट केली म्हणून तर मी इथं थांबलोय ना, मग आता मी जर असं सोडून गेले तर ते माझ्यावरती ओरडतील. तर इरा म्हणते ही कशी बोलते ना, इथे थांबतो तिथे जातो, तू काय बॉयस का. तर संयमी म्हणते तुम्ही शांत बसा 1 मिनिट. फुलराणी आंटी तू माझं ऐक, तू जा, आम्ही 3 जण एकत्र राहू. तर फुलराणी म्हणते की आता मामाने मला रिक्वेस्ट केली म्हणूनच मी बाकीची कामांना सुट्ट्या टाकल्या आणि इथं तुमच्यासाठी थांबले ना, आता अशी कशी निघून जाऊ. मी एक काम करते, मी त्यांना फोनच लावते. असं म्हणत ती अशोक मामांना फोन लावते. तर फोन तिथंच वाजतो. तर ईशान फोन उचलतो आणि तो म्हणतो की फोन काय इथंच ठेवून गेलेत ते. फुलराणी म्हणते हा माणूस पण ना फोन सुद्धा याला नीट वापरता येत नाही. किती वेळा सांगितलं फोनचा वापर करा, पण फोन मात्र ते कुठे घेऊन जात नाही की वापरत नाहीत. पुढे संयमी म्हणते की फुलराणी आंटी तू ऐक माझं, आम्ही 3 जण एकत्र राहू, आम्ही काही पसारा घालणार नाही आणि कोणास आले तर आम्ही दरवाजा सुद्धा उघडणार नाही. तर फुलराणी म्हणते की एक काम करते, मी शैफालीला सांगते, नाहीतर ईश्वर काकांना सांगून ठेवते, ते इथे येतील. तर इरा म्हणते की शैफाली आंटी तर घरी नाहीच आहे, ती स्कूलला गेली, ती टीचर आहे ना. तर फुलराणी म्हणते की ह्या माणसाचं पण ना दुसऱ्या एका माणसासोबत धडपटत सुद्धा नाही. आता ज्यांच्यासोबत पटतं ते घरातच नाहीत. तर संयमी म्हणते की फुलराणी आंटी तू ऐक माझं, अगं आम्ही काही दंगामस्ती करणार नाही, आम्ही नीट राहू, तू जा, तू नको काळजी करूस. तर फुलराणी म्हणते की ठीक आहे मग मी जाते, पण तुम्ही शाण्यासारखं वागा, गॅस बीस चालू करू नका. पुढे ती इरा आणि ईशानला सांगते की तुमची पोटं ही टम फुगलेलीत, उगाच तुम्ही तिला त्रास देऊ नका, खाण्यासाठी काही तिच्याकडे मागू नका, तुम्ही शांतपणे राहा, देवासारखं बसून राहा, नाहीतर झोप काढा. तर ते 3 जण हो असं म्हणतात. तर फुलराणी तिथून निघते. फुलराणी निघून गेल्यानंतर थोड्या वेळाने देसाई घरी येतात. मी दरवाजा उघडते आणि ती म्हणते की ते घरात नाहीये, तुम्ही नंतर या. असं म्हणत संयमी दरवाजा लावायला लागते. तर देसाई तिला आडवत म्हणतात की थांब थांब 1 मिनिट, मी ना माझगावकरांना ओळखतो. तर संयमी म्हणते अहो पण तुम्ही आहात कोण. तर देसाई म्हणतात की मी देसाई आहे, याच सोसायटीत राहतो, बी विंग मध्ये, आणि माझगावकर मला चांगलेच ओळखतात, मी घरात आलं तर चालेल का. तर संयमी म्हणते ठीक आहे या आतमध्ये. देसाई आतमध्ये येतात आणि त्या मुलांना नावं विचारतात. इरा म्हणते की माझं नाव इरा आणि ह्याचं नाव ईशान. पुढे देसाई म्हणतात की जे झालं ते फार वाईट झालं ना. तर इरा म्हणते की काय वाईट झालं. तर देसाई म्हणतात की हो पण जे व्हायला नको होतं तेच झालं नेमकं. तर संयमी त्या दोघांना म्हणते की इरा आणि इशू तुम्ही आतमध्ये जा, तुम्हाला भूक लागली ना, फ्रीजमध्ये ऑरेंजेस ठेवलेत ते जाऊन खा. तर ईशान म्हणतो की नाही, आता आम्हाला ऐकायचंच आहे की ह्यांना काय म्हणायचं आहे आणि काय वाईट झालं आहे. संयमी म्हणते की अरे फुलराणी आंटीचे मिस्टर आजारीत ना, तर ते त्याबद्दल म्हणतात की वाईट झालं, तुम्ही जा पाहू आतमध्ये आणि जाऊन ऑरेंजेस खा. असं म्हणत संयमी त्या दोघांना आतमध्ये पाठवून देते. पुढे ती देसाईना म्हणते की हे पहा, ईशान आणि इरा ह्यांना दोघांना याबद्दल काही माहित नाही आणि त्यांना काही सांगू पण नका. तर देसाई म्हणतात पण का. तर संयमी म्हणते अहो पण तुमचं काम काय आहे ते तरी सांगा. तर देसाई म्हणतात की कसं आहे ना, आता 31 डिसेंबर येईल, आपल्या सोसायटीमध्ये न्यू इयरची पार्टी असते, त्यासाठी मी वर्गणी घ्यायला आलोय, पण कसं आहे तुम्हाला द्यायला जमेल का, आता तुमची परिस्थिती अशी वाईट आहे ना, आणि जे झालं ते फार वाईट झालं. असं म्हटल्यावरती संयमीचा थोडा इगो हट होतो आणि ती म्हणते 1 मिनिट. असं म्हणून ती आत जाते आणि पैसे घेऊन येते, ती देसाईंना देते. देसाई पाहतात की 1000 रुपये दिलेले. ते म्हणतात की काय 1000 रुपये. संयमी म्हणते की हो काही प्रॉब्लेम आहे का. तर देसाई म्हणतात की नाही नाही काही प्रॉब्लेम नाहीये. ते खरं तर मनातून खुश झालेले असतात की त्यांना एवढी 1000 रुपये वर्गणी मिळाली. पुढे ते वर्गणीची पावती ही तिला देतात आणि तिथून निघून जातात. पुढे देसाई हे घरातून बाहेर येतात आणि सातपुत्यांना खुणवतच म्हणतात की चला चला. सातपुते म्हणतात अहो देसाई, माझगावकरांचा आवाज नाही आला ह्यावेळेस घरातून. तर देसाई म्हणतात की ते घरात नाहीच आहे. तर सातपुते म्हणतात तर मग आता वर्गणीचं काय करायचं. देसाई म्हणतात की अहो वर्गणी हे बघा. असं म्हणत ते खिशातून 500च्या 2 नोटा बाहेर काढतात आणि दाखवतात. सातपुते म्हणतात हे काय 1000 रुपये, अहो कोणी दिले. देसाई म्हणतात माझगावकर कसले देतात ते, त्यांच्या नातीने दिलेत, ते नव्हते ना घरामध्ये, मग त्यांच्या नातीने एवढे पैसे दिलेत, चला चला आपल्याला काय एवढं.
पुढे देसाई म्हणतात की इथून पुढे ना सातपुते आपण माझगावकर घरात नसतील ना त्यावेळेसच वर्गणी वगैरे मागायला येत जाऊ असं म्हणत ते दोघं जण पुढे निघून जातात. तर पाठीमागून संयमी हे सगळं त्यांचं बोलणं ऐकते. तर इकडे अशोक मामा मात्र एवढी फी ऐकून थक्क झालेले असतात. ते बाहेर विचार करत बसलेले असतात. तिथे त्यांच्या सोसायटीतले तोरणे आणि मारणे येतात आणि ते त्यांना टोमणे देऊ लागतात की तुम्ही काय सोन्याचं झाड आणलेलं आहे का कुठे बँक वगैरे लुटलेली आहे, एवढा पैसा तुमच्याकडे आला तरी कुठून. तर अशोक मामा म्हणतात की मला कोणाशी काहीच बोलायचं नाही, मला जरा शांत बसू द्या. पुढे तोरणे म्हणतात की अहो पण सांगा तरी तुम्ही दुबईवरून फक्त पोरांनाच घेऊन आलात का अख्खं सोनं पण तिकडून घेऊन आलात, एवढा पैसा आला तरी कुठून तुमच्याकडे. अहो तुमच्या नातीनं तर वर्गणी म्हणून 1000 रुपये दिलेले आहेत. हे ऐकल्यावरती अशोक मामांना धक्काच बसतो आणि ते म्हणतात काय 1000 रुपये. तर मारणे म्हणतात की अहो हो ना, तिने तर 1000 रुपये दिलेले आहेत. पहिल्यांदाच माझगावकरांच्या घरातून एवढी मोठी रक्कम वर्गणी म्हणून आलेली आहे. अहो तुम्ही आतापर्यंत जेवढी वर्गणी दिली ना त्याच्या 3 पट एवढी रक्कम त्यांनी वर्गणी दिलेली आहे. हे तर ऐकून आता मी डोळे मिटायला मोकळं झालेलो आहे असं म्हणून ते हसू लागतात. पुढे इकडे संयमी ही तिच्या आईबाबांचा फोटो घेऊन इमोशनल झाली असते. तेवढ्यात तिथे इरा येते आणि ती ईशान म्हणून हाका मारत असते. संयमी म्हणते काय झालं. इरा म्हणते की मला तो ईशान सापडतच नाहीये, कुठे गेलाय डंबो काय माहिती. तर संयमी म्हणते अगं तो आतमध्ये असेल. इरा म्हणते नाही मी सगळीकडे पाहिलं आणि हे घर एवढं छोटं आहे यात आपल्यासारखी सुद्धा कुठे जागा नाहीये. पुढे संयमी आणि इरा हे दोघं जण ईशान म्हणून हाका मारतात आणि त्याला सापडू लागतात पण तो काही सापडत नाही. तेवढ्यात तिथे अशोक मामा येतात आणि ते रागातच इराला म्हणतात की मधली तू आतमध्ये जा. तर इरा बोलू लागते की ईशान. तर अशोक मामा म्हणतात तुला सांगितलं ना मी की आतमध्ये जा, तर आतमध्ये जा आपण नंतर बोलू असं म्हणून ते तिला आतमध्ये पाठवून देतात. पुढे ते संयमीला म्हणतात की तू वर्गणी म्हणून 1000 रुपये दिलेस. संयमी म्हणते की हो ते मागायला आली म्हणून दिले. तर अशोक मामा म्हणतात की उद्या ती इस्टेट मागशील मग काय फुकून टाकायची. संयमी म्हणते की अहो मी तुम्हाला फोन करत होते पण तुम्ही फोन इथंच ठेवून गेला होतात, मला काय माहिती आता द्यायचे की नाही. तर अशोक मामा तिच्यावर चिडूनच म्हणतात की हे बघ उलट उत्तर देऊ नकोस. पुढे अशोक मामा म्हणतात की एवढे 1000 रुपये तू कोणाला विचारून दिलेस. अगं 1000 रुपये केवढे असतात हे तरी माहितीये का तुला. इथं 1-1 रुपया जमा करता करता माझ्या तोंडाला फेस येणार आहे आणि तू खुशाल 1000 रुपये वर्गणी म्हणून दिलेस. नसलेल्या पैशांचा उगाच तुम्ही श्रीमंतीचा देखावा करू नका. पुढे संयमी काही न बोलता तिथून निघून जायला लागते. तर अशोक मामा तिचा हात पकडून म्हणतात की कुठे निघालीस आता. तर संयमी म्हणते की ईशान लपाछपी खेळताना हरवलेला आहे, तो कुठे गेलाय ते मला सापडू द्या, मला थांबवू नका. हे ऐकल्यावरती अशोक मामा मात्र जाम घाबरतात. ते म्हणतात काय थांब मी सापडून आणतो त्याला, तू कुठे जाऊ नकोस, तू इथं बस आणि मी लगेच त्याला घेऊन येतो असं म्हणत ते घाबरतच घराबाहेर पडतात. पुढे त्यांना व प्रभूवहिनी भेटतात. त्यांना ते म्हणतात की अहो मॅडम ऐका ना, तुम्ही आमचा जो मधला आहे ना ईशान त्याला कुठं पाहिलं का. प्रभूवहिनी चिडूनच म्हणतात की वा माझगावकर वा, तुम्ही एरवी आम्हाला शिस्तीचे धडे शिकवत असतात, मग आता कुठे गेली शिस्त आणि तुमच्या मुलांवर लक्ष ठेवायला आम्हाला काही दुसरी कामधंदे नाहीत का, उघडची दुसऱ्यांना अक्कल शिकवत बसतात असं म्हणत प्रभूवहिनी तिथून चिडून निघून जातात. अशोक मामा बाहेर जाऊन चौकशी करतात पण कुणी सांगत नाही की त्यांनी ईशानला पाहिलं आहे वगैरे. पुढे ते रामबिहारीला विचारतात की हे ऐक ना, तो छोटा कुठे पाहिलायस का. तर रामबिहारी सांगतो की तो बाहेर खेळायला गेलेला आहे. अशोक मामा मात्र हतबल होतात की आता तो कुठे गेला असेल असं म्हणून ते बाहेर येऊन बसतात. तर तिथे ईशान बाहेर फुटबॉल खेळत असतो. त्यांचा बॉल हा अशोक मामांना लागतो. ती पोरं पाहतात की अशोक मामांना बॉल लागला. ती पोरं तिथून पळून जातात की पळा पळा मामांना बॉल लागला असं म्हणून ते निघून जातात. तर ईशान हाका मारत बसतो हे थांबा ना पुढे पळतात. तर अशोक मामा हे ईशानच्या समोर येतात आणि त्याच्याकडे रागानेच पाहतात. तर ईशान म्हणतो अरे अशोक मी फुटबॉल खेळत होतो, थांब ना मला फुटबॉल तरी घेऊ दे. तर अशोक मामा मात्र त्याचं काही नाही ऐकतात, त्याचा हात पकडतात आणि त्याला घरी खेचत घेऊन येतात. तर इकडे बेल वाजते. संयमी रडत असते. संयमी दरवाजा उघडते तर शैफाली असते. शैफाली म्हणते की अगं मला फुलराणीचा फोन आला होता म्हणूनच मी हाफ डे टाकला आणि घरी निघून आले. काय झालं, मुलं कुठं आहेत, काही भांडण वगैरे झाले का. तर संयमी काहीच न बोलता आत निघून येते. शैफाली आत येते आणि ती संयमीला म्हणते की ए बाळा काय झालंय. तर संयमी रडतच शैफालीच्या गळ्यात पडते. संयमी तिला शांत करत म्हणते की बाळा शांत हो आणि इथे बस आणि सांग काय झालंय. तर संयमी म्हणते की शैफाली आंटी आई बाबा मला असे का सोडून गेलेत, या माणसाने माझ्या आयुष्याची वाट लावलेली आहे. तर शैफाली म्हणते कोणी. तर संयमी म्हणते ह्यांनी, ज्यांच्यासोबत मी राहते ना त्यांनी, आणि मला इथं नाही राहायचं ग, मला ना इथं नकोसं होतंय. तर शैफाली म्हणते की बाळा असं नाही म्हणायचं. पुढे संयमी म्हणते की मी बाळ नाहीये, मी मोठी आहे. या दोघांमध्ये मी मोठी असल्यामुळे मी जास्त रिस्पॉन्सिबल आहे आणि मी माझ्या आई बाबांची सर्वात जास्त फेवरेट होते, मी लाडकी होते. पण हे आले आणि यामुळे सगळंच काही बिघडलं. त्यांच्याचमुळे आईने माझ्यावरती हात सुद्धा उचलला होता. ती त्यांच्याचमुळे माझ्यावरती चिडली होती. ती त्यांना एअरपोर्टवरती सोडायला गेली त्यावेळेस सुद्धा ती माझ्याशी बोलली नाही.
ते फक्त ह्यांच्यामुळे बोलली नव्हती. आणि पुढे मी तिला मेसेज सुद्धा टाकला होता सॉरीचा, तो सुद्धा तिने पाहिले नाही. मग मी म्हटलं की ती घरी आली की मग मी तिला सॉरी म्हणेन, पण आता मला तिला कधीच सॉरी म्हणता येणार नाही असं म्हणत ती रडू लागते. पुढे ती म्हणते की मला माझे आई बाबा हवे आहेत, मला यांच्यासोबत नाही राहायचं, मला यांच्यासोबत नाही राहायचं, मला फक्त आई बाबा हवे आहेत असं म्हणत ती रडत सैफ अलीच्या गळ्यात पडते. तर इकडे अशोक मामा मात्र रागानेच ईशानचा हात पकडून त्याला खेचत घेऊन येत असतात. ईशानला मात्र याची कल्पनाच नसते की अशोक मामा चिडलेले आहेत. तो म्हणत असतो किती मुलं आहेत खेळायला, केवढं मोठं ग्राउंड आहे, मी रोज आता इकडे खेळायला येणार आहे आणि मला खेळू द्या ना असं म्हणत असताना अशोक मामा त्याच्यावरती चिडतात आणि म्हणतात एक चूप. तेवढ्या तिथे ईश्वर काका येतात आणि म्हणतात की काय रे अशोक, तू ईशानला सापडतोयस का, राम बिहारीने सांगितलं मला. तर अशोक मामा म्हणतात की हा ना, हा न सांगताच घरातून खेळायला बाहेर गेला होता, घरात काही याला सांगता येत नाही का, हे बसले तिकडे पलीकडच्या मैदानामध्ये पोरांसोबत खेळत, धड याला घराचा पत्ता सुद्धा माहित नाहीये, काय झालं असतं तर. तर ईश्वर काका म्हणतात की हे बघ अशोक, तू जरा शांत हो. तर अशोक मामा म्हणतात अरे कसा शांत हो ईश्वर, मला ब्रह्मांड आठवलं होतं की पोरग नक्की कुठं गेलेलं आहे, शोधून शोधून पार माझ्या नाकी 9 आले होते, काय करावं काही सुचत नव्हतं. तर ईश्वर काका हसतच म्हणतात की मला ना आता 25 वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतात. तू कसा ईशानला बागेतून खेचतच घरी घेऊन यायचा, तो कसं जनावरांच्या पाठीमागे इकडे तिकडे फिरायचा, तू त्याच्यावरती ओरडायचा, काही जनावरांच्या वरती तू तुझा वेळ घालवतोयस म्हणून त्याच्यावरती तू सारखा ओरडायचा, आता पण तसंच होतंय. पुढे ईश्वर काका अशोक मामांना त्यांच्या आठवणीमध्ये मग्न करून टाकतात. ते म्हणतात की तेव्हा नाही का अनिशला साप चावला होता, बरं झाला तो विषारी नव्हता असं म्हणत ते ईशानला खुणवतात की पळ इथून. तर ईशान हा तिथून पळतो. अशोक म्हणतात तो पळाला तिथून, बघ बघ. तर ईश्वर काका मात्र अशोक काकांना थांबवत म्हणतात जाऊ दे जाऊ दे, खेळायचं वय, त्याला खेळावंसं वाटलं असेल सोड ना. तर अशोक मामा म्हणतात की हे सगळं ना तुझ्यामुळे होतंय, तू दरवेळेस त्यांना पाठीशी घालतो. अमित आणि अनिशच्या वेळेस पण तू असंच करायचा, तू दरवेळेस त्यांना पाठीशी घालायचा, त्याच्यामुळे काय ईश्वर काका हा हिरो आणि बाप त्यांचा मात्र विलन. काय मला विलन म्हणायला काही हरकत नाहीये, पण आता थकलोय रे मी, आता मुलांना बडवायला सुद्धा माझ्याकडे ताकद नाही राहिलेली, हात दुखतो माझा. तर ईश्वर काका पुढे येतात आणि म्हणतात की म्हणूनच सांगतोय अशोक, तू जरा शांत हो, आपण समजावून सांगू ना त्याला, तू समजावून सांग, तो तुझं नक्की ऐकल. कसं आहे खेळण्याचं वय रे, एकटा घरामध्ये त्याला बोर होत असणार, त्याच्यामुळे तो खेळायला बाहेर पडला. बरं ते जाऊ दे, मला शैफरी सांगत होती की तू मुलांच्या शाळेसाठी चौकशी करायला गेला होता ना, काय झालं त्याचं. तर चौकशीला गेल्यावरती शाळेची एवढी अवाढव्य फी आहे हा विचारानेच पुन्हा एकदा अशोक मामांना टेन्शन येतं आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.